चला तर आज आहे सोमवार आणि सोमवार स्पेशल आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी. तर इथे मी साबुदाणा सकाळी भिजू घातला आणि 1 ते 2 तासानं छान भिजलेला आहे. याच्यानंतर मी भरपूर असं टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर इथे यशनी पण टाकले थोडंसं शेंगदाण्याचं कूट. याच्यानंतर मी थोडंसं मिक्सरला 7-8 मिरच्या आणि फिरून घेतलेल्या आहेत. तर आज मी साबुदाण्याची खिचडीमध्ये टाकणार आहे ठेचा. तर इथं तेल छान गरम झालेलं आहे. तर याच्यानंतर आपण टाकूया बटाट्याचे भरपूर असे काप. बटाट्याचे काप टाकले ना साबुदाण्याची खिचडीमध्ये तर खायला खूप छान लागतात. तर मस्तपैकी असे फ्राय झाले. याच्यानंतर मी टाकली 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं. याच्यानंतर जे आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मीठ टाकलं तर हे छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपलं ठेचा जो आहे बटाटे हे सगळं व्यवस्थित फ्राय झालेले भाजलेलं आहे. याच्यानंतर आपण टाकूया आपण साबुदाणा. तर आता मग 2 ते 3 मिनिटं याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि याच्यानंतर झाकण ठेवून घेऊया. आणि बघू शकता किती मस्त असं झालं आहे मोकळा असं साबुदाण्याची खिचडी. तर आजची साबुदाण्याची खिचडी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब